सोलापूर या ठिकाणी यशोधरा हॉस्पिटल, या यशोधरा हॉस्पिटलमध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी असणारे मेडिकल जे हॉस्पिटलवाले या ठिकाणी सर्वसामान्य रुग्णाची मोठ्या प्रमाणात फसवणूक करून खरोखर या ठिकाणी लूटमार करत आहेत। यशोधरा हॉस्पिटल केडबाई चौक हे हॉस्पिटल चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल होतं, तरी देखील या ठिकाणी लोकाला न कळत, लोकाला त्या योजनेतनं फायदा न देता प्रायव्हेटपणाने या ठिकाणी ते हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैशाची लूटमार सुरू होती। परंतु हे सर्व निदर्शनात काही लोक आणून दिल्यानंतरनं तो हॉस्पिटल बंद पडल्याने व बंद पडायच्या मार्गाने आल्यानंतरनं या ठिकाणी हैदराबाद रोडवर या ठिकाणी यशोधरा हॉस्पिटल यांनी दुसरी ब्रँच काढली। परंतु ह्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्वसामान्य रुग्णाची फसवणूक करून लूटमार केली जाते। सोमवारी या ठिकाणी लिव्हरच्या आजाराला कटाळून 4थ्या मजल्यावरून उडी मारून एक रुग्ण आत्महत्या केला, अशी घटना घडली हे हॉस्पिटल सांगते। परंतु ती घटना आत्महत्या आहे का ह्यांनी बिल मागण्यासाठी त्याला त्रास दिले का? कारण असे अनेक प्रकार आहेत यांच्या हॉस्पिटलच्या विरोधात, एवढे प्रकार आहेत। गेल्या मध्यंतरी डेड बॉडी हे लोक पैसे दिले नाही म्हणून त्या ठिकाणी डेड बॉडी दिली, ते सुद्धा पोलीस स्टेशनला या ठिकाणी तक्रार दाखल आहे। आज जवळपास रुग्णाची या ठिकाणी फसवणूक करून लूटमार करतात। आतमधले मेडिकल जे चालवणारे जे आवाच्या सव्वा भाव लावून या ठिकाणी सर्वसामान्य रुग्णाची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फसवणूक केली। हे यशोधरा हॉस्पिटलवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी येणाऱ्या 8 दिवसात आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन करतोय। या ठिकाणी सर्व जे रुग्ण या ठिकाणी उपचार घेतल्या, ज्याची फसवणूक झाली, त्यांना या माध्यमातून आव्हान आहे, आपण सुद्धा या ठिकाणी या आंदोलनात सामील व्हा आणि ह्यांचं जे चाललेलं यशोधरा हॉस्पिटलचा भ्रष्टाचार या ठिकाणी थांबवून हे हॉस्पिटल बंद करावं, अशी या ठिकाणी मागणी आमची असणार आहे।